आई, पाणी ठेवलंय. काय मग झोपायचं नाही तुम्हाला आज? झोपते थोड्या वेळाने. आज तुम्ही दिवसभर रूम मध्येच बसून आहात, खाली का नाही आला? सहज. सहज? हो, म्हटलं मी खाली आले की वाद होतात घरात, त्यापेक्षा आपणच रूम मध्ये बसून राहू. कोण म्हणाला तुम्हाला? काही वाद वगैरे होत नाही तुमच्यामुळे. कळतंय मला सगळं. मी आले की किचन मध्ये वाद, डायनिंग टेबलवर वाद, राज आणि तुझ्यामध्ये वाद. समजतंय मला. असं नाहीये आई, माझ्यात आणि राजवीर मध्ये काही वाद वगैरे झालेला नाहीये. मनवा, त्या रूमची चावी घेतली म्हणून राज चिडलाय ना? नाही आई. मनवा, तुला खोटं बोलता येत नाही अगं. मला कळतंय सगळं. कोणी मला सांगितलं नाही ना तरी समजतं मला. असं काही नाहीये, त्यांचा गैरसमज झाला. त्यांना असं वाटलं की आपण रूम मध्ये गेलो होतो. बरोबरच आहे ना. त्यांनी सांगून ठेवलंय की कोणीही तिकडे जायचं नाही आणि आपण तिकडे गेलो. आई, तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. जाईल त्यांचा राग. नाही मनवा, अशाने राग जात नाही, उलट वाढतो. मग छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. मला विचार ना. आई, मनवा, मी पुन्हा सांगते तुला, तुमच्या दोघांमध्ये माझ्यामुळे काही प्रॉब्लेम झाला ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. असं काही होणार नाहीये. तुम्ही नका एवढा विचार करू आणि स्वतःला दोष देणं आधी बंद करा. बरं मला सांगा, तुम्ही नीट जेवलात? हो, माई होत्या सोबत. बरं, माई म्हणत होत्या की राज जेवायला खाली आला नाही म्हणून. हो, त्यांचं ऍक्च्युली जरा ऑफिसचं काम होतं त्यामुळे ते नाही आले. पण मी आता त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाईल. खरंच ऑफिसचं काम होतं की राग आलाय त्याला? आई, आता परत तुम्ही खूप विचार करताय. मी रागवे ना तुमच्यावर? ठीक आहे, जातो. त्याला भूक लागली असेल. हो, तुम्ही नीट झोपा. गुड नाईट. गुड नाईट. अजून राग गेला नाहीये तुमचा? झोप आली, झोपतो मी आता. आणि जेवणाचं काय? भूक नाही मला. राजवीर, ऑफिस मधून आल्यानंतर तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. प्लीज खाऊन घ्या. राजवीर, गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या ना प्लीज. नका ना. रागवलं नाही, सांगितलं ना मी तुम्हाला. रागवण्याच्या पलीकडे गेलंय सगळं. मला आवडत नाही तेच तुम्ही करणार, माझी चिडचिड होणार, आपल्यात भांडण होणार. तुम्हाला असं वाटत नाही सगळं थांबायला पाहिजे कुठेतरी? बरोबर आहे तुमचं. हल्ली आपण नॉर्मली बोलतच नाही. नेहमी काही ना काहीतरी होतं आणि आपल्यात वाद होतात. काय करायचं त्याच्यासाठी? थांबायला हवंय सगळं. थांबवण्यासाठी काय करायचं तुम्हाला माहिती नाही. बोलला नाही तुम्ही तरी तुम्हाला माहिती. त्या बाईमुळे वाद होत आहेत आपल्यात. राजवीर, त्यांच्यामुळे काही होत नाहीये. आपण सिच्युएशनला नीट समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मी समजून घेत नाही म्हणा? असं नाहीये, पण आपण त्यातून काहीतरी सोल्युशन काढायला हवं ना? नाही, तुम्हाला वाटतं ते सोल्युशन नाही होऊ शकत. हा, या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी तुम्हाला आधीच. तेच उत्तर बदलायला हवं. म्हणून आहे बघा, ती बाई. प्लीज आहे, आपण एक ठरवूया. काय? कितीही काही झालं ना तरी कोणत्याही तिसऱ्या गोष्टीमुळे आपण आपल्यात वाद नाही होऊ द्यायचे. ते तुमच्या हातात आहे म्हणून. नाही म्हणजे काही झालं तरी आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. ते घेतोच ना म्हणून आपण. हो, पण आईंच्या बाबतीत जेवलात तुम्ही? नाही. का? तुम्ही नाही जेवलात मग? किती वेळा सांगितलंय तुम्हाला असं करायचं नाही? तुम्ही एवढे चिडला होतात की खाली पण नाही आलात.
आता जेवण कसं जाणार होतं? आता जेवायला आधी तुम्ही जेवून घ्या, मग मी जेवते. इथे बसा. ओ. मनवा. कोणी केलं? आईंनी केलंय. कोणालाही आपल्या किचन मध्ये कसं काय जाऊ देता तुम्ही? पाहुण्यांना सांगा पाहुण्यांसारखं राहायचं, घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न नाही करायचा. राजवीर, पण आम्ही फक्त का केलं तसं म्हणा? तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना मी. नाही राजवीर, आम्ही फक्त एक शब्द बोलायचा नाही तुम्ही. हे जे काही केलं ना ते करून खूप मोठी चूक केली तुम्ही. हे असं वागायला अशी अपेक्षा नव्हती मला. मला फक्त एवढंच सांगायचंय की लवकरात लवकर इथून निघून जा. तुझ्यामुळे राजवीर आणि मनवामध्ये रोज वादावाद होत आहेत, हे पाहतेस ना तू, दिसतंय ना तुला. अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव. ती तुला जाऊ देणार नाही हा तिचा चांगुलपणा आहे, पण तुला अक्कल आहे ना, तू जायला पाहिजेस. 1:30 वाजलाय. राज मनवा झोपले असतील आता. मी इथे राहिले तर मनवा आणि राज कधीच सुखी होऊ शकत नाही. मोहन म्हणत होता ते खरंय. माझ्यामुळे राजवीर उद्ध्वस्त होईल, मुळे मी इथे नको थांबायला. पण मनवा तर अशी जाऊ द्यायची नाही मला. मनवाला न सांगताच निघून गेलेलं बरं. आई, तुम्ही काय करताय? आई, सगळ्यांचा विरोध असून मी तुम्हाला या घरात घेऊन आले. तुम्हाला माहितीये मी सगळं का करते? कारण मला तुमचं या घरातलं स्थान परत मिळवून द्यायचंय तुम्हाला. तुमच्यावरती जे काही आरोप झालेत ना ते खोटे, ते सिद्ध करायचंय. आणि त्यासाठी कोणाचाही विरोध पत्करायची तयारी आहे माझी. आणि तुम्ही हार मानताय. का करताय असं आई? मनवा, मी काय करू? मला बघवत नाहीये हे सगळं. मला माहिती आहे, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतोय राजवीर जे काही वागतायत त्याचा. पण प्लीज माझ्यासाठी राहा ना इथे. तुझ्यासाठीच मी आले इथे. पण मला नाही वाटत की राजमध्ये काही फरक पडेल. का फरक नाही पडणार? जर आपण सिद्ध केलं की तुमची काहीही चूक नव्हती तर का फरक नाही पडणार? का राजवीरची मतं नाही बदलणार? अगं पण तू कसं सिद्ध करणार आहेस हे? आई मला सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? आहे. मग मी सांगते, सगळं नीट होईल. ठीक आहे आई, मी तुम्हाला नाही अडवणार. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. तुम्हाला जर वाटतंय की तुम्ही इथून जाणं योग्य आहे तर ठीक आहे, तुम्ही जा. मनवा, माफ कर मला. पण एकटी असले की नाही नाही ते विचार येतात मनात, आणि तुमच्यातले वाद नाही बघवत मला. म्हणून
म्हणून मग वाटलं की मी इथे न राहिलेलंच बरं. तुम्ही नका त्याची काळजी करू, मी ते नीट सांभाळेन. पण बघ, कशी मुलगी आहेस तू, कसं करतेस हे सगळं? तुमच्यासाठी आई. हे जे बळ येतं ना माझ्यात ते तुमच्यामुळे येतं. आई तुम्ही शिकवलंय मला, जर आपण खरे असू तर मागे हटायचं नाही. कारण एक ना एक दिवस जग आपल्याला नक्की ऍक्सेप्ट करतं. आणि आज तुम्ही तसं करताय. सॉरी. तुम्ही जा तुमच्या खोलीत. हं? मी येते तुमच्यासोबत झोपायला. नको अगं. आई मी येते. मनवा, काय कुठे चाललं? मी आईंसोबत झोपायला चाललंय गेस्ट रूम मध्ये. का, काय झालं? नाही काही झालं नाहीये. मग कशाला जाताय तुम्ही? राजवीर, आईना गरज आहे माझी. काही गरज वगैरे नाहीये, जायचं नाही, झोपायचं. नाही राजवीर, मला खरंच जावं लागेल. सॉरी. तुम्ही झोपा. आई झोपा आता. मनवा, राज मी बोलले त्यांच्याशी. त्यांनी येऊ दिलं तुला? आई आपण आता या विषयावर नको बोलूयात. मनवा, सॉरी. कशासाठी? तू माझ्यासाठी एवढं करतेस आणि मी निघून चालले होते. आई मी नाही रागवले तुमच्यावर. कधी कधी मी विचार करते, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर काय झालं असतं. कारण तुझ्यामुळे मला नवी उमेद मिळाली. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास आहे ग, पण तुला एक वचन द्यायचंय. कसं वचन? मी पुन्हा असा पळपुटेपणा नाही करणार, हार नाही मानणार. मी आहे तुझ्यासोबत. मनवा, हे जास्त होत आहे आता. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही मुद्दाम करताय. माझ्यापासून इतके दिवस लांब राहिलात तुम्ही, तरी आता तुम्हाला ती बाई महत्वाची वाटते. ती बाई आपल्यामध्ये अंतर निर्माण करते आणि समजूनच घ्यायचं नाहीये तुम्हाला. काय ग, काय झालं? नाही काही नाही.
आता मेसेज आला ना तुला? हो. एवढ्या रात्री कोणाचा मेसेज? काही नाही, असंच आहे. तुम्ही झोपा. हम्म. राजवीर, राजवीर, येणार नव्हता ना तुम्ही? का आलात मग? मी का आले यापेक्षा मी आले हे जास्त महत्वाचं आहे ना. 2 वेळा सांगितल्यावर आलात तुम्ही. आता काय करू, नाही राहवलं म्हणून आले. आणि आता आई पण झोपल्या. मला सांगा, तुम्ही घरातल्या घरात असा मेसेज का केला? हाक मारायची ना, नंतर आत यायचं होतं. आलो होतो मी, दरवाजापर्यंत येऊन परत गेलो. का? माहितीये तुम्हाला का? हो, पण तरी मला तुमच्या तोंडून ऐकायचं. त्या परत ऐकल्याने फरक पडणार आहे काय? कदाचित. अच्छा, म्हणजे गोष्टी आता कदाचित वर आल्यात. राजवीर, मी मस्करी करते ना. मी ते सिरियसली काहीतरी बोलतोय, तुम्हाला मस्करी काय सुचते म्हणून? मग काय करू? तुम्ही हसतच नाही. म्हटलं निदान मस्करी केली म्हणून तरी हसाल. तुम्ही बघितलं स्वतःकडे, नेहमी असा सिरियस चेहरा घेऊन बसलेला असता. जरा स्माईल करत जा ना. बरं, मला नेहमी सांगत असता स्माईल करा, स्माईल करा, स्माईल करा, आणि तुम्ही स्माईलच करत नाही. करा स्माईल आता, करा. बघा, स्माईल केल्यावर किती छान दिसतात. बघा, स्माईल केल्यावर किती छान दिसता. मी ना आतापासून तुम्हाला फोन करून आठवण करून देत जाणार आहे. कसली? हे स्माईल करा, छान दिसता तुम्ही. ठीक आहे, ऍटलिस्ट त्या निमित्ताने तरी कॉल कराल मला स्वतः. नाही तर आजकाल काही लक्षात राहत नाही तुमच्या. झाला विषय बदलून? विषय बदलून म्हणजे? जे बोलण्यासाठी बोलवलं होतं खाली ते राहिलंच. सॉरी, बोला. तुम्हाला माहिती आहे ना मला काय बोलायचं. हो. मग राजवीर, मला माहिती आहे तुम्हाला नाही आवडलाय, पण खरंच आज आईना माझी गरज होती. आणि माझं काय मग? मी आहे ना तुमच्या सोबत कायम. फक्त बोलून काही होत नाही मला. राजवीर, काय झालंय? कसली भीती वाटते तुम्हाला? मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. आपला डिस्टन्स क्रिएट होतोय म्हणून. नाही राजवीर. नाही, तुम्हाला कळत नाहीये, त्या बाईमुळे आपल्यातलं अंतर वाढलंय. कुठे आहे अंतर? इकडचं जग तिकडे झालं तरी मी आपल्यात अंतर नाही पडू देणार. अगदी कोणामुळे. प्रॉमिस.
राजीव, मी जे काही करते ते खूप विचारपूर्वक करते. तुम्हाला नक्की खात्री पटेल. I love you.